नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्य विषयक हिताच्या गप्पा गोष्टी करतो थेट तज्ज्ञ डॉक्टरांसोबत. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्वचारोग सोरायसिस विषयी. या आजारावर आयुर्वेदात नेमके कोणकोणते उपचार आहेत याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवरत्न शेटे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टरांची आपल्याला सुरुवातीला ओळख करून देते. तर डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज जे नागपूरमध्ये आहे तिथून BA MS आणि MD या पदवी संपादित केल्या. तसंच CCY हा योगशास्त्रातील कोर्स त्यांनी कैवल्यधाम जे लोणावळा इथे आहे तिथून पूर्ण केलं. आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथे भारतातील केवळ 4 विशेषज्ञांपैकी केंद्रीय आयुष मंत्र्यांद्वारे नामनियुक्त GB मेंबर ते आहेत. आयुर्वेदासोबतच ते इतिहासात MA सुद्धा आहेत. गेल्या 30 वर्षांपासून हजारो शिवभक्तांसमवेत ते गडकोटांची भ्रमंती करणारे दुर्ग भ्रमंतीकार आणि संपूर्ण देशभरात शिवछत्रपतींच्या विचारांचे प्रबोधन करणारे ते छत्रपती शिवव्याख्याते म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. शिवसह्याद्री आरोग्यधाम या आयुर्वेद चिकित्सालयाचे ते संस्थापक आहेत. ते सोलापूरमधून आरोग्य सेवेचं उत्कृष्ट कार्य करतात. या आरोग्यधामाच्या माध्यमातून ते आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म तसंच नैसर्गिक पद्धतींनी रोग निवारण आणि संपूर्ण आरोग्य संवर्धन यावर विशेष भर देतात. आजवर त्यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, पद्मश्री पोपटराव पवार, नेते बच्चू कडू, अभिनेते मकरंद अनासपुरे तसंच IPS विरेशजी प्रभू यांसारख्या अनेक दिग्गज अशा मान्यवरांवर शिवसह्याद्री आरोग्यधाममधून सोलापुरात केरळीय पंचकर्मासहित माइंड क्लिन्झिंग अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती त्यांच्यावर त्यांनी केलेल्या आहेत. आजार कोणताही असो, उपचार मात्र आयुर्वेदानेच, हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे. खरं तर अनेक दुर्धर आजारांवर ज्यांवर इतर पॅथी अपयशी ठरल्या अशा सर्व आजारांमधून त्यांनी सोलापुरात रुग्णांना या सगळ्या आजारांतून बाहेर काढलेलं आहे. सह्याद्री आरोग्यधाममध्ये सर्व प्रकारचे आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत. आज आपण त्यांच्या विशेष संशोधन आधारित अनेक त्वचा रोगांपैकी जगातल्या आधुनिक उपचार पद्धतीने जिथे जिथे हात टेकल्या अशा सोरायसिसवर कोणकोणते उपचार त्यांच्याकडे उपलब्ध आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीलाच डॉक्टर आम्हाला हे सांगा की हा सोरायसिस आजार नेमका होतो कशामुळे, म्हणजे त्याच्यामागे नेमकी कारणं काय असतात? बघा, मॉडर्न सायन्स ज्याला आपण आधुनिक शास्त्र असं म्हणतो त्याच्यामध्ये याचं कारण अननोन असं दिलेलं आहे. पण जी कारणं दिलीत त्यांनी, इट मे बी पॉसिबल, हेही कारणं असू शकतात. अच्छा. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं रॉंग मेटाबॉलिझम, स्ट्रेस ही महत्त्वाची 2 कारणं दिलीत. आयुर्वेदात म्हणाल तर चुकीचा आहार विहार, आहार ही संकल्पना आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची मानलेली आहे. मुळात या आजाराला मेटाबॉलिक डिसऑर्डर असं म्हणतात. अच्छा. मराठीमध्ये चयापचयजन्य. जसं आपलं पचन असतं आणि आपल्याला कधी अपचन झाल्यानंतर पोट आपले इनडायजेशनचे प्रॉब्लेम निर्माण होतात, तसं सेल्युलर डायजेशन म्हणजे ज्याला मेटाबॉलिझम ऑफ सेल, जर पेशींमधलं चयापचय बिघडलं तर हा आजार निर्माण होतो. आणि म्हणून आधुनिक सायन्सने सुद्धा याला मेटाबॉलिक डिसऑर्डर असं म्हटलंय. दुसरं असं नाव दिलंय की ऑटो इम्युन डिसीज. म्हणजे याचं सोप्या भाषेत मी ॲनालिसिस करतो. आपल्या शरीरामध्ये एक यंत्रणा असते, म्हणजे जर का शत्रू आपल्या शरीरावरती हल्ला करेल, म्हणजे बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल किंवा फंगाय असेल, तर आपल्या शरीरातील संरक्षक पेशी जे T सेल असतात ते त्याच्यावरती हल्ला करतात. ही एक ज्याला आपण म्हणतो की प्रॉपर रुटीन प्रक्रिया आहे, ही नॉर्मल. पण या आजारामध्ये असं होतं, सगळ्यात गुंतागुंत काय आहे की आपले T सेल आपल्याच नॉर्मल सेलवरती हल्ला करतात. अच्छा. आणि गुंतागुंत वाढते. सोप्या भाषेत सांगतो की भारतीय लष्कराने आपले सैनिक काश्मीरचं रक्षण करण्यासाठी सीमेवरती नियुक्त करावेत आणि त्या सैनिकाची रिकॉग्निशन सिस्टम फेल व्हावी आणि शत्रू समजून आपल्या सैनिकांवर त्यांनी हल्ला करावा. असं या आजारामध्ये T सेल शत्रूवर हल्ला करण्याच्या ऐवजी आपल्या नॉर्मल सेलवर हल्ला करतात आणि गुंतागुंत होऊन स्किन सेल बाहेर येतात. अच्छा. आता आयुर्वेदातली जी कारणं आहेत की चुकीचा आहार विहार, म्हणजे आपण आयुर्वेदामध्ये सांगितलं की पहिलं पचल्याशिवाय दुसरं खायचं नाही. फार साधी गोष्ट आहे. आता उदाहरणार्थ 12 वाजता तुमचं जेवण झालं आणि 2 वाजता कुणीतरी आग्रह करतं वडापावचा किंवा दही समोस्याचा, त्याचा आग्रह मोडायचा नाही म्हणून आपण पोटाचं गोडाऊन करतो. आता यातनं निर्माण होणारे जे काही रॉंग टॉक्सिन्स आहेत, यातनं या आजाराची निर्मिती होते. अच्छा. आणि त्याचबरोबर हा आजार अनुवंशिक सुद्धा असतो असंही म्हणतात. अनुवंशिक कारणापैकी एक कारण निश्चित आहे की पूर्वजांना असेल तर आपत्यांना होतो किंवा एक जनरेशन गॅप
अच्छा, पण होतोच आई असं नाही. वडिलांना जर असेल तर तो बाळाला होतोच असं नाही. नाही नाही, अनुवंशिक कारणांपैकी एक कारण आहे. आणि अजून सगळ्यात महत्वाचं कसं आहे याच्यामध्ये, ईडी म्हणजे आता राजकारणी लावतात ते नाही, इथे इमोशनली डिस्टर्बन्स, अच्छा. ज्याच्यामध्ये चिंता, ज्याला आपण एन्झायटी म्हणू, भय, फिअर, इनसेक्युअर फिलिंग, मग ती करिअरची असते, मुलीच्या लग्नाची असते, इकॉनॉमिकल स्ट्रेस असतो, शोक, दुःख होणं, दुःख. काही लोक छोट्या छोट्या कारणांनी दुःखी होतात, क्रोध, पुन्हा पुन्हा रागात येणं, आणि अनिद्रा, ज्याला आपण इन्सोमनिया म्हणतो, जागरण म्हणतो. या 5 सायकोलॉजिकल कारणांची गोळाबेरीज म्हणजे टी सेलला स्टिम्युलेट करणं. आणि याच्यात काय होतं सगळ्यात महत्त्वाचं, टी सेल आपल्या स्किन सेलला चुकीचा सिग्नल पाठवतात आणि ज्या सेल 1 महिन्यात तयार व्हायला पाहिजेत ते 1 आठवड्यात बाहेर पडतात. म्हणजे या आजाराची व्याख्याच अशी आहे, एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ स्किन सेल इज कॉल्ड सोरायसिस. अच्छा, बरं, ही सगळी कारणं आपण सविस्तरपणे सांगितलेलीच आहेत, पण जो सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात जे कारण असतं ना, ते म्हणजे मी आज घरात मासे असताना दूध प्यायले, या आहारामुळे माझ्या चेहऱ्यावर पांढरे डाग उठले, चट्टे आले. हा एक समज असतो की गैरसमज असतो डॉक्टर? कसं आहे, माणूस ठरून मासे दुधात बुडून खात नाही. हां, खाल्लं समजा जातं चुकीचं. फिश खाल्ले तर त्याच्यानंतर 1 तासाभरानंतर त्याच्या अगोदर कुणीतरी दूध देतं, दूध घ्या म्हणून, किंवा आईस्क्रीम जरी खाल्लं काही तरी. पण हां. असेल. दुधासोबत 4 संयोग कधीही नको कोणत्याही त्वचा आजाराला. दुधासोबत कोणतंही फळ नको. आता आपण मिल्कशेक घेतो, हो, फ्रूट Custard. सलाद घेतो, तर हेही आयुर्वेदाला मान्य नाहीये. दुधासोबत कांदा नको, मुळा नको, मासे नको आणि कोणतंही फळ नको. स्वतंत्र खाऊ शकता तुम्ही, पण दूध आणि ह्या 4 गोष्टींचा संयोग हा विरुद्ध अन्न या संकल्पनेखाली येतो आणि मग टी सेल स्टिम्युलेट होऊन स्किन सेल बाहेर पडतात. म्हणजे हे सुद्धा कारण असूच शकतं. आहे. अच्छा, बरं, जेव्हा सोरायसिस होतो तो बरा करायचा असतो तेव्हा असं म्हणतात की आयुष्यभरासाठी औषधं आपली पाठ काही सोडतच नाहीत, ती खावीच लागतात. हे खरं आहे डॉक्टर? मॉडर्न सायन्समध्ये हे खरं आहे की कित्येक रुग्ण मॉडर्न सायन्समध्ये तू कधी बराच होणार नाही, डिप्रेशनमध्ये आलेले की आपण आता कधीच बरं होणार नाही, या डिप्रेशनमध्ये अनेक रुग्ण आपल्याकडे आलेले. पण मी महाराष्ट्राला आश्वस्त करू इच्छितो की 1000 वर्षापूर्वी हा आजार होता. भले सोरायसिस हे नामकरण नसेल, पण जे त्या काळामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे एककुष्ठ किंवा किटिभ, तर ही नामकरण आहे. आणि त्या काळामध्ये जे उपचार केले त्या पद्धतीच्या वनस्पतीपासून आम्ही बनवलेले तेल इतकं प्रभावी आहे. आणि शमन चिकित्सा, मला असं वाटतं की आयुर्वेदामध्ये तो बरा होतो. अच्छा, आणि आयुर्वेदात जे काही वर्णन दिलेलं आहे या आजाराचं ते जरा सविस्तरपणे सांगाल? हो, आयुर्वेदामध्ये याचं जसं आता याचे जे प्रकार दिलेले आहेत तसं मॉडर्न सायन्समध्ये याचे प्रामुख्याने 5 प्रकार दिलेले आहेत या आजाराचे. एक आहे प्लाक सोरायसिस. आयुर्वेदामध्ये त्या काळामध्ये माशाचे खवले निघतात या अर्थाचा संस्कृत श्लोक आहे. म्हणजे खवले निघावेत, जसं आज स्केली, सिल्वरी स्केलिंग, तसं डोक्यात निघू द्या, त्वचेवरती निघू द्या, तर याला प्लाक सोरायसिस म्हणतात. तर डॅन्ड्रफपासून असा भुस्सा पडतो पूर्ण शरीरामधून. दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला पश्च्युलार सोरायसिस, ज्याच्यामध्ये पस पण होतो. त्या काळात पुया निर्मिती असं म्हटलेलं आहे. आज मॉडर्न सायन्समध्ये पश्च्युलार सोरायसिस असं म्हटलेलं आहे. इरिथ्रोडर्मिक हा तिसरा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये भाजल्याप्रमाणे असे पुढे येतात, ब्लिस्टर येतात. चौथा प्रकार आहे गटेट सोरायसिस, ज्याच्यामध्ये पिंकिश कलरचे पुरळ फोड सगळ्या शरीरावरती उठतात. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार आहे इनव्हर्स, जिथे त्वचेला जसं आपण फोल्ड पडतो स्तनाच्या खाली, जांघेमध्ये, गुडघ्याच्या पाठीमागे पॉप्लेटियल फोसाला, जिथे फोल्डिंग पडतात तिथे प्रामुख्याने हा आजार होतो. अच्छा, आणि आयुर्वेदात उपाययोजना काय दिलेल्या आहेत? म्हणजे हा आजार अगदी त्याचं जे कारण आहे मूळ, ते मुळासकट उपटलं जातं की अगदी वरच्यावरच तो बरा केला जातो? आयुर्वेदामध्ये चिकित्सेतलं पहिलं तत्व आहे निदान परिवर्जनम. म्हणजे प्रत्येक असं नाही आहे की बघा, मी तुम्हाला प्रातिनिधिक 3 उदाहरणं देतो म्हणजे ज्यावरनं आयुर्वेदाची व्याप्ती प्रेक्षकांच्या ध्यानात येईल. मुंबईवरनं 22 वर्ष वयाचा युवक माझ्याकडं या आजाराच्या उपचारासाठी आला होता. त्याचं मी डिटेल हिस्ट्री घेतली तर त्याचं ब्रेकअप होता. आणि हिस्ट्री घेताना उसके बगैर जिंदा नाही रह सकता, वो है तो सब कुछ है, म्हणजे तो अकंठ प्रेमात बुडालेला होता. आणि तो त्याचा ट्रिगरिंग पॉईंट होता, इमोशनल डिस्टर्बन्स. आणि दुसरा जो पेशंट आहे तो सोलापूर जिल्ह्यातला टेंभुर्णीच्या जवळचा पेशंट, निवृत्त मुख्याध्यापक. खरं सांगू का की 9 वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली, एकमेव मुलगी. आणि लग्नानंतर तिचा मृत्यू झाला. मग आत्महत्या की हत्या याच्यावरती वाद होते. पण तो व्यक्ती त्या मुलीला विसरायला तयार नव्हता, डेथ ॲक्सेप्टन्स नव्हता. आणि त्यानंतर सोरायसिस सुरू झाला.
ऑस्ट्रेलियाचा एक पेशंट माझ्याकडे जो कोरोना काळामध्ये त्याला कामावरनं कमी केलं होतं आणि फिनान्शियल स्ट्रेसमध्ये होता. आता हे 3 रुग्ण जर एखाद्या मॉडर्न डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेले तर ते एकच औषध देतील. पण आयुर्वेदात असं नाही आहे. तिघांचे सायकोलॉजिकल कारणं वेगळी आहेत. बरोबर. 50% औषधं सारखी असतील पण तिघांच्या सायकोलॉजिकल कारणांना आपल्याला मुळासकट वजा करावं लागेल. दॅट इज अ माइंड क्लेन्झिंग. पण हे माइंड क्लिन्झिंग नेमकं कसं करता तुम्ही? कसं आहे की शिवसह्याद्री आरोग्यधाममध्ये भारतात सर्वाधिक यश मिळतं सोरायसिसच्या आजारावरती. त्याचं कारण आहे की औषधोपचार सगळेच करतात पण व्यक्तिगत चिकित्सा म्हणजे पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट. आता या 3 पेशंटच्या बाबतीत जर बोलायचं झालं की त्याला प्रेमातनं डिटॅच करावं लागलं, त्याला प्रत्याहार चिकित्सा म्हणतात. दुसऱ्या पेशंटला डेथ ॲक्सेप्टन्स मला निर्माण करावा लागला आणि तिसऱ्याला फिनान्शियलमधून बाहेर काढावं लागलं. इन द सेन्स जसं स्कॅनिंग करतात आपल्या मेंदूचं तसं माइंड स्कॅनिंग करतो आम्ही. त्याची सगळी डिटेल हिस्ट्री घेतो. आजार वाढवणारे सायकोलॉजिकल फॅक्टर त्याच्या आयुष्यामध्ये किती आहेत आणि ते फॅक्टर पूर्णपणे 4 ते 6 तासाची स्वतंत्र चिकित्सा आहे. इट्स अ नॉन मेडिसिनल थेरपी. अच्छा. इट इज बेस्ड ऑन सायन्स, योगा सायन्स आणि प्राणायामाच्या मदतीनं. आणि मी स्वतः शिकवतो ते म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून नाही आहे. सायकोलॉजिकल कारणं पूर्णपणे वजा केली की हा आजार बरा होतो. अच्छा, बरं, मी आणखी त्यात जात नाहीये की तुम्ही नेमकं कसं करता इमोशनल क्लिन्झिंग. पण आपले प्रेक्षक तुमच्याकडे जेव्हा येतील उपचारासाठी तेव्हा त्यांना कळेल की कशा प्रकारे आपण इमोशनल क्लिन्झिंग किंवा माइंड क्लिन्झिंग केलं जातं आपल्याकडे. असं म्हणतात की सोरायसिस हा आजार संसर्गाने सुद्धा होतो, सहवासाने? नाही, खोटं आहे. कित्येक पेशंट पत्नीला असेल तर कधी पतीला झाला नाही, पतीला असेल तर पत्नीला झाला नाही. आणि गैरसमज आहे, तो दिसायला बिभीचा दिसतो परंतु संसर्गजन्य नाही आहे. मी यासाठी एक करत असतो की मी स्वतः ग्लोव्ज न घालता ते ऑइंटमेंट किंवा ऑइल पेशंटच्या पत्नीसमोर पतीला लावून देतो अशा हाताने आणि त्यांच्या मनामधली गैरसमज दूर करतो की हा नाही होत तसा संसर्गजन्य. अच्छा, म्हणजे तो सहवासाने होत बिलकुल होत नाही. अच्छा, या आजारावर तुम्ही तुमचं असं काही संशोधन केलंय डॉक्टर? केलं ना. माझ्या उपचाराची त्रिसूत्री आहे ज्याच्यामुळे मला सर्वाधिक यश मिळतं याच्यामध्ये. एक आहे की अनेक वर्ष अनुभूती योग. आपण बघतो की ट्रायल एररमध्ये आपल्याला पेशंट शिकून जातात. अनेक वर्षाचा तो 2 दशकापेक्षा जास्त हा संशोधनाचा भाग आहे. त्याच्या 3 चिकित्सा म्हणजे एक्सटर्नल थेरपी. त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने 3 पद्धतीने आम्ही ऑइल जे वेगवेगळ्या वनस्पती टाकून बनवलेलं आहे आयुर्वेदाच्या पद्धतीनं, जे सूर्यतापी पद्धतीनं बनवतो आम्ही. म्हणजे ते ऑइलमध्ये ज्या वनस्पती टाकायच्या आणि सूर्याच्या वरती प्रकाशामध्ये ते ठेवायचं, त्यातलं एक्स्ट्रॅक्ट नॅचरली उतरतं. म्हणजे जास्त हीट जर दिली तर त्यातले व्होलाटाईल सबस्टन्स निघून जातात. ते बनवलेलं एक ऑइल आहे. त्याच्यानंतर लावायचं लोशन आणि क्रीम, अशा लावायच्या 3 पद्धती. आणि व्यक्तीनुसार वातपित्त कफ हे प्रकृती काढल्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्या उपचाराची गरज आहे ते इंटरनल मेडिसिन जे आम्ही 80% स्वतः बनवलेले असतात आणि 20% फक्त कंपन्यांची औषधं आम्ही वापरतो. सगळ्यात महत्त्वाचं शुद्धीकरण म्हणजे पंचकर्म. वर्षातनं 2 वेळा पंचकर्म. भले रुग्ण इतर शहरातला असेल तर त्या शहरामध्ये आम्ही करून घ्या असं सांगत असतो. कसं आहे, एखाद्या तलावामध्ये जर गाळ साठला तर वरती बिस्लेरीचे टँकर किती ओतले तर फरक नाही पडत, गाळ काढायला पाहिजे. एखादा दह्याचा मडका आहे, किती तुम्ही दूधवाले बदलले, हे डॉक्टर ते डॉक्टर, ते त्या दहीच होणार. पण ते मडकं स्वच्छ करा, दुधाचं दूध राहील. ही संकल्पना जसं आपण 2 व्हीलर 4 व्हीलरची सर्व्हिसिंग करतो, 2 व्हीलरची बॉडीची सर्व्हिसिंग पण गरजेची आहे. ती 2 सर्व्हिसिंग आम्ही ज्या त्या शहरात करून घ्या असं सांगत असतो. ही झाली शोधन चिकित्सा. आणि तिसरी आहे दॅट इज अ माइंड क्लेन्झिंग, जी माझी हुकूमत आहे. शिवसह्याद्री आरोग्यधामची ही खासियत आहे. याच्यावरती कुणीच काम केलेलं नाही आणि त्यामुळे इतर ठिकाणी रिझल्ट का मिळत नाहीत तर फक्त औषधोपचार आणि पंचकर्म. माइंड क्लिन्झिंगमध्ये माझी व्यक्तिगत म्हणजे शेतकऱ्यापासून ते IPS पर्यंत, राजकारण्यांपासून ते सामान्य गृहस्थापर्यंत सायकोलॉजिकली डिस्टर्ब होण्याची कारणं, अगदी नवरा बायकोंमध्ये होणारा बेबनावसुद्धा त्याचा स्टिम्युलेटरी फॅक्टर असतो आणि टी लिम्फोसाईट हे चुकीचं सिग्नल देतात. आणि या आजाराची व्याख्याच आहे एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ स्किन सेल इज कॉल्ड सोरायसिस. मला वाटतं की मी ते फॅक्टर प्रत्येकांमधले वजा करतो. प्रत्येकाची कारणं वेगळी सायकोलॉजिकली, ही माझी खासियत आहे. वा, म्हणजे खरोखर हा आजार मुळापासून बरा करण्याकडेच आपला कल असतो. आणि आता आपल्याकडे कोणकोणती उपाययोजना आहे, उपचार आहेत, याविषयी आपण सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. बरं, टक्केवारी किती आहे यशस्वी होण्याचे हे सगळे उपचार? 100 पेशंटमधले 98 पेशंट ही सगळ्यात महाराष्ट्रातली नाही भारतातली सक्सेसफुल थेरपी आहे.
100 98 पेशंट माझ्याकडे बरे होतात. 2 न होण्याची कारणं पण वेगवेगळी आहेत. एक तर पेशंट पथ्य पाळत नाही, म्हणजे एखाद्याला म्हटलं ना की बाबा हे अल्कोहोलने वाढतं, बुक्समध्ये लिहिलेलं आहे, स्मोकिंगने वाढतं, हे बंद कर, तर तो करणार ते. एखाद्याला म्हटलं ना की दिवसभर उन्हामध्ये तू नाही जमणार तुला. आता एक शेतकरी माझ्याकडे आला होता, नान्नज या गावचा. संपूर्ण शरीर त्याचं सोरायसिसनी माखलेलं होतं. एखादं जनावर झाडाला खाजवावं तसं ती पाठ खाजवायचा, पाव किलो स्केलिंग निघायचं त्याचं, खूप त्रास होतो भयानक. तर याला मी तेव्हा आल्यानंतर सांगितलं की तुला 95% बरा करतो. तर तो मला म्हणाला की 5% राखीव का ठेवलंय. तर मी त्याला सांगितलं की याचं जे एक्झॅगरेटरी फॅक्टर आहे, हे तू दिवसभर उन्हामध्ये असतो ना, तुला शेती सोडून दुसरा व्यवसाय कर हे मी नाही सांगू शकत. त्यामुळे 5% हे कारण तुझ्या सोबत आयुष्यभर राहणार आहे, तुला दुसरं काम जमत नाही. पण तो इतका समाधानी आहे की त्याचं 95% बरं आहे, म्हणजे शरीरावरचं सगळंच निघून गेलेलं आहे. एखाद दुसरा कॉईन एवढा स्पॉट आहे तर त्याला त्याचं काही वाटत नाही. अच्छा, आणि खरं तर म्हणजे 95% हा आकडा काही कमी कमी नाही. नाहीये. आता बोलताना ना आपण एक उल्लेख केला, जे सांगितलं की उन्हामुळे त्यांचं 5% काही बरं होणं शक्य नाहीये, म्हणजे उन्हामुळे सुद्धा सोरायसिस डेफिनेटली की लॉंग टर्म ज्याला एक्सपोजर म्हणू, शॉर्ट टर्म ठीक आहे, ज्याला आपण ऊन घेणं आणि निघून जाणं, पण त्याला दुसरा व्यवसाय जमत नाही, तो शेतकरीच आहे, तो दिवसभर उन्हात राहतो, तर ह्याचा एक्झॅगरेटरी फॅक्टर आहे. अच्छा, आणि शिवाय धूम्रपान याच्यामुळे सुद्धा होतो. हो, धूम्रपान आहे, अल्कोहोल आहे, काही ॲलोपॅथीमधली औषधं आहेत की ज्याच्यामुळे हे एक्झॅगरेट होतं. घशाचं इन्फेक्शन आहे, स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय, याच्यामुळे सुद्धा तो एक्झॅगरेट होतो. आणि 5 कारणं चिंता, भय, शोक, क्रोध, विलाप आणि अनिद्रा, याच्यामुळे तो होतच होतो. अच्छा, बरं. हा जेव्हा सोरायसिस होतो तेव्हा आपण म्हणालात की 95% आपण बरा करू शकता किंवा काही रुग्ण पूर्णपणे सुद्धा बरे होऊ शकतात. खरं तर आपल्याच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, ते सुद्धा आपण पाहूया. माझं नाव राहणार पुणे. मी 2004 ते 2022 या कालावधीपर्यंत सोरायसिसने पूर्णपणे त्रस्त होतो. या कालावधीमध्ये मी वेगवेगळ्या त्वचारोग तज्ज्ञांकडनं उपचार घेतले. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धतींचा पण अंतर्भाव होता, पण कुठल्याही प्रकारचा मला त्यामध्ये गुण आलेला नाही. 2022च्या डिसेंबर महिन्यामध्ये मला शिवसह्याद्री आरोग्यधाम व डॉक्टर शिवरत्न शेटे सरांबद्दल फेसबुकच्या माध्यमातून माहिती मिळाली. त्यानंतर मी डिसेंबरपासून सरांकडे आयुर्वेदिक उपचार सुरू केले. या उपचारानंतर मला आज 8 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 90% फरक पडलेला आहे सोरायसिस बऱ्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये. आणि उरलेल्या 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये मला खात्री आहे की तो राहिलेला 10% सुद्धा पूर्णपणे बरा होणार आहे. आणि यासाठी मी आयुर्वेद आणि शिवरत्न शेटे सर यांचा मनापासून ऋणी राहील. नमस्कार, मी संजय चंद्रकांत कुलकर्णी, वय वर्ष 56, राहणार नवी मुंबई. मला स्किन डिसीज सोरायसिसचा प्रचंड त्रास होता. डोक्यातून प्रचंड खाज तर होतीच, परंतु डोक्यातून डॅन्ड्रफ भरपूर प्रमाणात यायचा. मी मुंबईसह अनेक MBBS MD त्वचारोग तज्ज्ञांची औषधं घेतली. ॲलोपॅथिक मेडिसिनची साईड इफेक्ट्स तर होतीच, परंतु त्याचबरोबर मला त्यात आराम काही पडला नाही. शेवटी मला सोलापूर येथील शिवरत्न शेटे डॉक्टर यांचा शिवसह्याद्री आरोग्यधामच्या सक्सेस ट्रीटमेंटबद्दल कळाले आणि मी गेली 6 महिन्यापासून तिथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला आराम पडलेला आहे. खरोखरच सर्वांचं मी धन्यवाद देतो. डॉक्टर शेटे सरांचे धन्यवाद. शिवसह्याद्री आरोग्यधाम, धन्यवाद आयुर्वेद. अतिशय समाधानकारक अशा या दोन्ही प्रतिक्रिया होत्या आपल्या रुग्णांच्या. पण हे रुग्ण बरे झालेले आहेत सोरायसिसमधून. असं म्हणतात की सोरायसिस जरी बरा झाला तरी तो पुन्हा येऊ शकतो. हे खरं आहे डॉक्टर? कसं आहे की पथ्य जर पाळले, 100 4 गोष्टी मी वजा कर असं म्हटलं आणि ते पथ्य पाळले तर तो बराच होतो, पुन्हा होत नाही. पण त्याने ती कारणं रिपीट केली तर मग साधा मच्छर चावल्यानंतर होणारा मलेरिया पुढच्या वर्षी सुद्धा मच्छर चावल्यानंतर मलेरिया सुद्धा होतो. आता सोरायसिस आहे, मला ज्याची कारणं वजा केली तर तो 100% बरा होतो. अच्छा, नाहीतर मग फॉलो त्यांनी अर्थात प्रत्येक आजारच तो रिपीट होत असतो. आणि जर तो रिपीट होऊ नये असं वाटत असेल तर आपण त्यांना मेंटेन करू शकतो तुमच्या ट्रीटमेंट. डेफिनेटली. आपण जे शेतकऱ्याचं उदाहरण दिलं ना, ते शेतकऱ्याने तो त्रास सहन नाही केला, तो तुमच्यापर्यंत पोहोचला शेतकरी. काही लोक काय करतात, त्यांना जर त्रास होत असेल तर ते त्या आजारासोबतच जगणं पसंत करतात. सोरायसिसकडे जर अशा प्रकारे दुर्लक्ष केलं, उपचार घेतलेच नाहीत तर काय होऊ शकतं डॉक्टर? त्याचे उपद्रव, ज्याला आपण कॉम्प्लिकेशन असं म्हणतो,
म्हणतो, तर हे कॉम्प्लिकेशनमध्ये सोरायटिक अर्थरायटिस म्हणजे संधिवात, प्रचंड वेदना होतात. एक दुर्मिळ आजार आहे जे त्वचेचा कॅन्सर आहे, केरॅटिनोसाइट कार्सिनोमा असं म्हणतात. जर दुर्लक्ष केलं तर हाही होऊ शकतो. हृदयाचे आजार होण्याची टक्केवारी 50% वाढते, हाय रिस्कमध्ये येतं. नेत्राचे आजार होतात, ड्रायनेस, कंजक्टिव्हायटिस, ब्लेफरायटिस म्हणजे पापण्यांना सूज येणे. पोटाचे आजार होतात, ज्याला क्रॉन्स डिसीज किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम असं म्हणतात. तर असे धोकादायक कॉम्प्लिकेशन वर्णन केलेले आहेत. अच्छा, त्यामुळे वेळीच या आजाराकडे लक्ष द्यायला हवं नक्की. आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. नक्की. आपण जी टक्केवारी सांगितली ना ती सुद्धा खूप समाधानकारक आहे की पूर्णपणे बरा होऊ शकतो रुग्ण, हो. किंवा आपण सांगता की आपल्याला किती बरं वाटेल. पण मग या सगळ्यासाठी कालावधी किती लागतो? कालावधी कसा आहे की व्यक्तिपरत्वे बॉडी रेस्पॉन्स बदलतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मी म्हटलं ना की अंदाजे 2 वर्ष लागेल, तर ती पेशंट 2 महिन्यातही बरी झालेली आहेत. आणि एखाद्याला 2 महिने लागतील हे सांगून सुद्धा 6 महिने लागलेले आहेत. त्यामुळं सांगितलेला पथ्यपाणीचा विचार आणि त्याचा शरीराचा प्रतिसाद हा व्यक्तिपरत्वे बदलतो. निश्चित बरा होतो हे ठामपणे सांगतो. कालावधी कमी अधिक व्हरायबल राहील. अच्छा, बरं डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काय मोलाचा सल्ला द्याल, अगदी थोडक्यात? कसं आहे, 2च महत्त्वाच्या गोष्टी आहेत की भूक लागली तरच जेवण करा. भूक नसताना टाकणं हा पण रॉंग मेटाबॉलिझम, ज्याला सेल्युलर मेटाबॉलिझम बिघडणं म्हणतो. तर हे महत्त्वाचं. वेळेवर झोप, तणावमुक्त जीवन आणि भूक असतानाच खाणे एवढंच पाळा. खूप महत्त्वाचा सल्ला दिला आपण आणि खरं तर अतिशय आता आम्हाला एवढं सखोल असं मार्गदर्शन आपण केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.